नमो भगवते वासुदेवाय 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 नमो नमः। गोपाल कृष्ण भगवान की जय। गणनाथ सरस्वती रवि शुक्र बृहस्पति पंचेदास्मै नित्यं मातृदेव भव पितृदेव भव आचार्यदेव भव अतिथिदेव भव सर्वेभ्यो देवेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः। गोपाल कृष्ण भगवान की जय। लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। गोविन्दाय नमो नमः। गोविन्दाय नमो नमः। अतिरुद्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि तस्य स्मरणमात्रेण सर्वपापप्रमुच्यते सर्वपापप्रमुच्यते सर्वपापप्रमुच्यते। वाराणस्यां भैरवदेव संसारभयनाशनम् अनेकजन्मकृतं पापं दर्शनेन विनश्यन्ति दर्शनेन विनश्यन्ति दर्शनेन विनश्यन्ति। श्री राम जय जय राम। 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 राजाधिराज रामचंद्र भगवान पवन सुत हनुमान उमापति महादेव नमः पार्वती पतये हर हर महा सीताकांत स्मरण जय जय जय। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज गंगापुर निवासी भगवान की जय। धर्मराजानं भीष्म पितामहांना प्रश्न विचारला. पितामह, ब्राह्मण नाना प्रकारचं दान घेतात, पण काही लोकांचं दान स्वीकारत नाही, किंवा राजाचं दान ब्राह्मण सहजासहजी स्वीकारत नाही, याला काय कारण आहे? भीष्म पितामह म्हणाले, धर्मराजा, ब्राह्मण सज्जन पुरुषाचं दान घेण्याच्या प्रयत्नात असतात. दुर्जनांचे दुर्गुणामुळे दुर्गुणांचं दान जर सज्जनांनी घेतलं तर दुर्गुणाचे गुण
कमी होतात आणि दान घेणाऱ्याला दोष लागतो. मग कोणाच्या घरी वागत करायचं? तुम्ही कोणी बोलत असं आहे. कणलोभेन सार असतंगता. हे द्रव्य माणसाला हे करून टाकलं. म्हणून दान घेतल्यानंतर आघात नरकामध्ये डुबावं लागतं. कारण राजाच्या दानामध्ये विष असतं, विष. कारण बळजबरी कर घेतलेला असतो त्याने. GST तुमचंच काम आहे ना, टाकावर सुद्धा. म्हणून याविषयी एक वृषदर्भी नावाच्या राजाची आणि सप्तऋषींच्या संवादाचा प्राचीन काळाचं उदाहरण आहे. एके समयी काश्यप, आत्री, वशिष्ठ, भारद्वाज, गौतम, विश्वामित्र, जामदग्नी आणि प्रतिवता अरुंधती हे लोक समाधीच्या द्वारानं ब्रह्मलोकातून सनातन धर्माच्या प्रचाराकरता खाली आले आणि पृथ्वीवर विचरत असताना त्यांना फळाची सुद्धा पंचायत पडली. असा काळ आला. तर त्यावेळेला त्यांच्याकडे एक दासी सेवेला होती, जिचं नाव गंडा होतं. तिचा पती पशुसुख नामक होता. तिचं आणि त्याचं लग्न झालेलं होतं. पशुसुख महर्षींच्या बरोबर राहत असे आणि सेवा करत असे. एकदा पृथ्वीवर अकाल वर्षा पडला. संसारात घोर अकाल असल्यामुळे सगळे लोक भुकेने मरू लागले. त्यावेळेला शिबी राजानं वृषभ राजाच्या राज्यात फिरत फिरत मार्गामध्ये हे सप्तऋषी बसलेले होते आणि यांच्या उदरनिर्वाहाकरता काही सोय नव्हती. म्हणून या शिबी राजानं या सप्तऋषींना अन्न देण्याकरता प्रयत्न केले. तपोनिधी, आपण लोक माझं दान स्वीकार करा, कारण तुम्ही राजाचं दान घेत नाही हे मला माहिती आहे. पण आपलं दुर्बल शरीर पाहून दृष्टपुष्ट होण्याकरता तुम्ही माझ्या प्रतिग्रहाचा स्वीकार करा. इच्छेनुसार मागा, मी तुम्हाला बहुत प्रिय असं देईल. आपण लोक मागितलं तर मी 1,000 खच्चर ओझे व्हायला तुम्हाला देईल. सफेद रंगाचे 10,000 बैल देईल. सफेद रंगाचे 10,000 घोडे देईल दृष्टपुष्ट, आणि चांगलं गाव देईल. तुम्ही तिथे राहा. ऋषी म्हणाले, महाराज, राजानं दिलेल्या दानावर मधु वरतून मिष्ट असतं, आत विष असतं. राजे गोड बोलतात, पण दान दिल्यावर माणसाला गुलाम करून असे, म्हणजे वरतून गोड बोलतात पण आतून विष असतं. मी पुरस्कार दिलाय, आता याच्या पुढे गडबड करायची नाही. बडबड गडबड तर जाऊ दे, पण बडबड बी करायची नाही. म्हणून आम्ही लोक प्रबोधन घेत नाही. ब्राह्मणाच्या शरीरामध्ये देवाचं निवासस्थान असतं आणि विद्या त्यांच्या शरीरात राहते. म्हणून ब्राह्मणानं तपस्येच्या द्वारानं संतुष्ट राहावं, संपूर्ण देवतांना प्रसन्न करावं. देवताची जबाबदारी आहे ब्राह्मणाचं पोट भरायची. कारण तपाचा संग्रह करायचा, प्रतिग्रहाचा संग्रह करायचा नाही. म्हणून दानानं भाती एक क्षण नष्ट करून टाकतो. दान घेतल्यावर आपला जो परमार्थाचा क्षण असतो तो क्षण नष्ट होऊन जातो. या कारणाने दान
तुम्ही आम्हाला देऊ नका, वस्तूची आवश्यकता पडेल तर आम्ही पाहू. असं सांगून दुसऱ्या मार्गानं यांनी आहार शोधण्याचा प्रयत्न केला. ऋषी लोकांनी त्याला सोडून दिलं आणि दुसऱ्या मार्गाला लागले. तदनंतर राजाच्या प्रेरणेनं राजांच्या मंत्र्यांनी गुलर फळं तोडली आणि त्याला तोडून त्याच्यामध्ये मुद्रिका घातल्या सोन्याच्या. बघ कसे कसे हुशार असतात राजे. फळं केले आणि त्याच्यात मुद्रिका घातल्या आणि मग दुसऱ्या मार्गाने त्यांना फळं द्यायला गेले. ऋषी बसले होते झाडाखाली की हे फळं खा. आता ऋषींनी ओळखलं की एकदम पाठीवर फळं आणणं हे साधारण माणसाचं काम नाही आहे, श्रीमंत तर करू शकतो. बरं ते सप्तऋषी होते, कोण काय करतं याचं ज्ञान होतं. म्हणून त्यावेळेला भृगुगणांनी फलांमध्ये ऋषींच्या मागे जाण्याचा प्रयत्न केला. तेव्हा आत्रीनं फळं वजनदार आहे, गुलरचे फळं इतके वजनदार नसतात, लेखा म्हणतात सांगितलं. आज सुवर्ण भरलेला आहे, आम्ही आज याचा स्वीकार करू, पण परलोकामध्ये याचा कटू परिणाम भोगावा लागतो. परलोकात सुख पाहण्याकरता प्रतिग्रहापासून बचून राहिलं पाहिजे, म्हणजे कोणापासून घेण्यात होतं. वशिष्ठ म्हणाले, एक निष्क सुवर्ण मुद्रा दान घेतल्याने 1000 निष्कलंकाचे दोष लागतील. अशा दशेमध्ये बहुत निष्क ग्रहण केल्यानं घोर पापात पडावं लागेल. काश्यपानं सांगितलं, या पृथ्वीवर जितकं धान, सुवर्ण, पशु, स्त्रिया काहीही पुरुषाला मिळाल्या तरी माणसाला संतोष होत नाही. या भूमीचा गुण असा आहे की किती मिळालं तरी संतोषने राहत. सरकारी कर्मचाऱ्यांना किती दिलं तरी संतोष राहत नाही. म्हणून भारद्वाज म्हणाले, मनुष्याची इच्छा सदा वाढती असते, त्याच्या इच्छेला सीमा नाही. गौतम म्हणाले, संसारामध्ये असं काही द्रव्य नाही की जे मनुष्याची आशेचं पोट भरू शकेल. म्हणजे जी आशा आहे तिला पूर्ण करणारं जगात द्रव्य. आशानाम निराशा, निराशानाम परमम सुख. निराशानाम, आजच बजेट ओपन झालं आहे असं आहे ते. आता राजाला बजेट ओपन करायला तर टॅक्स गोळा केल्याशिवाय काही करता येणार नाही आहे ना. तर टॅक्स तर गोळाच करावा लागेल. फक्त तो खायचा आणि गोळा केलेला एवढंच लक्षात ठेवलं पाहिजे, तर व्यवस्थित होईल. ट्रेन काढली त्याच्यावर बी ठीक आहे, बसताय त्याच्यात सुपर आहे. मग आता ती सुपर झाल्यावर त्याचं भाडं तर जास्ती राहणारच आहे. गरम पाणी मिळणार आहे का, अशा सगळ्या गोष्टी असतात बघा. एकदा पास वापरला की परत वापरता येत नाही. म्हणजे सहीच करू नको याच्यावर, वापरून घ्यायचा आणि सही करायची नाही. म्हणजे काय झालं, विश्वामित्राने सांगितलं, वस्तूच्या कामना करणारा मनुष्य याची एक इच्छा कधी पुरी होत नाही, हे असं विश्वामित्र सांगतं. आणि त्याच्या आधी विश्वामित्राचा स्वभाव कसा होता, जामदग्नीच्या गायी. केव्हा स्वभाव बदलला, जेव्हा वशिष्ठाच्या सहवासात राहिले. म्हणून संतांची संगती मनोमार्गगती, खोटे वावचर न लिहिती. असं आहे.
काही लोक संताला शिकवतात, जग कुठे चाललं नाही तुम्ही कुठे झालं. ऐक रे, जगाप्रमाणे आपल्याला चालता येत नाही, आपल्याला ईश्वराप्रमाणे चालावं लागेल. जामदग्नी म्हणाले, प्रतिग्रह न घेतल्यानं ब्राह्मणाची तपस्या सुरक्षित राहते. तपस्या हे ब्राह्मणाचं धन आहे. जो लौकिक धनाला महत्त्व देतो तो त्याच्या तपस्येला महत्त्व देत. अरुंधती म्हणाली, संसारामध्ये एक पक्षी लोक असतात, त्यांना धर्मपक्षाचा संग्रह कळत नाही. म्हणून धनसंग्रह तपस्यामध्ये एकनिष्ठ राहू शकत नाही. कारण तपश्चर्या करताना सुद्धा आपल्या धनाचं काय होईल याचा विचार ज्याच्या डोक्यात असतो. गांडाने सांगितलं, माझे मालक लोक अत्यंत शक्तिशाली होते, परंतु या भयंकर प्रतिग्रहामुळे या भयाला ते घाबरतात. म्हणून तो त्यांचा जो सेवक होता त्याने सांगितलं, आमचे मालक बलवान खूप आहेत, पण प्रतिग्रह घेण्याला घाबरतात. ते कलियुगात कोणीच प्रतिग्रह घ्यायला घाबरत नाही. अरे खोट्या लाडक्या बहिणी होऊन गेल्या ना. हां, तुम्हीच केलं ना. हां, असं आहे. म्हणून पशुसुखाने सांगितलं, धर्माचं पालन करणं, धनाची प्राप्ती करणं, या गोष्टी दोन्ही वेगळ्या आहेत. कष्टानं धन मिळवणं, धर्मसमय धनाची प्राप्ती झाली पाहिजे. ऋषी म्हणाले, प्रजा कपटयुक्त फळ देते आणि फळाचं व्याज सुवर्ण आहे, म्हणून राजाच्या दानामध्ये भलाई नाही. शेतकऱ्याचं घ्यायचं, गरिबाचं घ्यायचं, पण राजाचं घ्यायचं नाही. भीष्मपिता म्हणाले, धर्मराजा, हे सांगून सुवर्णयुक्त फलांचा ऋषींनी त्याग केला. समस्त व्रतधारी महर्षी अन्य रस्त्यानं चालायला लागले. त्यावेळा मंत्र्यांनी शैवाच्या जवळ जाऊन सांगितलं, महाराज, त्यांनी फलांचा सुद्धा स्वीकार केला नाही. फलांचाही परित्याग केला आहे. ते दुसऱ्या मार्गाने निघून गेले. सेवकांनी असं राजाला सांगितल्यावर वृषभदेव राजाला मोठा कोप आला. त्याने आपल्या अपमानाच्या बदल्यात राजधान्यातून यांना बाहेर काढा, अत्यंत कठोर नियमाचं पालन करा, हवनीय अग्नी अभिचारयुक्त मंत्रानं आहुती देऊन टाका, आहुती समाप्त करा. अग्नीची भयंकर कृत्या प्रकट झाली आणि वृषभदेव नाव धातूने काल रात्री समान विकराळ रूप धारण करून कृत्या ऋषी लोकांच्या जवळ प्रगट झाली. जारण केलं त्याने, जारण आणि मारण. राजा, या धातूंनी तुम्ही इथे या वनामध्ये जा आणि अरुंधती सप्तऋषींना त्यांना दास्यत्व करा, तात्पर्य मनामध्ये धारण करा. अशा प्रकारे सगळे नामाचा अर्थ समजून त्यांना कृत्यातून मारून टाक. सातही ऋषींना राजाने सांगितलं. राजाची आज्ञा पाहून धातूने तथास्तु म्हटलं, स्वीकार केला आणि महर्षींच्या रस्त्यामध्ये वनामध्ये आली. तिथे अत्री महर्षी फलमूल आहार करते फिरत होते. सगळ्यांचा निश्चय करून कार्य एक झालं. वनामध्ये विचलित फलमूल संग्रह करू लागले. फिरत फिरत एके समयी एका सुंदर तलावावर त्यांना दृष्टीस पडला. तिचे जल मोठं पवित्र होतं, स्वच्छ होतं. चारी बाजूच्या किनाऱ्यावर वृक्ष होते, पंक्ती शोभत होते. तलावाला पाहून महर्षींनी मृणाल याला पशुसुख यांना सरोवराच्या तटावर एक विक्राळ राक्षसीला पाहिलं. तू कोण आहे? इथे एकटी का उभी आहे? तुझं काय प्रयोजन आहे?
या सरोवराच्या तटावर तू कोणतं कार्य सिद्ध करते आहे? धातुईने सांगितलं, हे तपस्वियो, मी माझा परिचय तुम्हाला विचारण्याची आवश्यकता नाही. तुम्ही इतकंच जाणून घ्या की तलावाचं रक्षण करणारी मी आहे. म्हणजे तुम्हाला पाणी पिऊ देणार. राजबलाला नाही म्हटलं की ते काही न काही कुभांड. पण आता काय फजिता होईल ती पुढे बा. ऋषी म्हणाले, हे भद्रे, आम्ही सगळे लोक भुकेनं व्याकुळ आहोत. आमच्यापाशी खाण्याला काही नाही. तू आज्ञा देशील तर आम्ही सगळे मिळून तलावामध्ये उतरू. धातूनी म्हणाली, ऋषी हो, एक शर्तेवर. तुम्ही तलावात इच्छानुसार मृणाल उतराल तर एक मनुष्य, त्याचं नाव मला सांगा, कमलनाल, त्याला मी उतरू देणार नाही. भीष्म म्हणाले. तिची गोष्ट ऐकून महर्षी अत्री समजून गेले की ही राक्षसी कृत्य आहे. ऋषींचा वध करण्याची इच्छा हिला, ही भुकेने व्याकुळ झालेली आहे. अशा प्रकारे ती उत्तर देते. त्यावेळा ऋषी म्हणाले, कल्याणी, काम आदी शत्रूंना तारण करणारे तू अरात्री आहे. काल रात्री अरात्री आहे. अशा प्रकारे जोपर्यंत जीवात एकमात्र परमात्म्याचं ज्ञान नाही तोपर्यंत तुझी अवस्था अशीच राहणार आहे. तू अज्ञान अवस्थेमुळे अरात्री आहे. म्हणून संपूर्ण प्राण्यांच्या अज्ञानात होण्याचं कारण रात्र समान. आता हे आत्रींना का कळालं तर आत्री तिन्ही गुणाच्या पलीकडे, नत्री, सत्व, रज आणि तम या तिन्ही गुणाच्या पलीकडे आत्री ऋषी आहे. म्हणून आत्री ऋषींनी तिला जाणलं. सत्वगुणामध्ये आणि रजोगुणात आणि तमोगुणात असलं तर आपल्याला समजत नाही. मनुष्य हा त्रिगुणयुक्त आहे आणि ऋषी हे त्रिगुणरहित आहे. म्हणून त्यांना भूत, भविष्य आणि वर्तमान याचं ज्ञान असतं. समोर येतो ना माणूस, त्याच्या चालण्यावरून कळून जातं की याचं भविष्य काय सांगायचं आणि काय नाही सांगायचं. नम्रतेने चालत आला तर त्याचं भविष्य पूर्ण सांगायचं असतं आणि जो ताठ आला त्याचं अध्यारूप सांगायचं असतं. पळत आला विचाराला की लगेच मी सांगतो, पंचक पाय रे, कोणतं नक्षत्र आहे? अरे तो पळत आलाय. कोणीतरी गेलं किंवा कोणीतरी हारलं, दोन गोष्टी असतात. मग कोणतं नक्षत्र आहे? पुष्य नक्षत्र. संध्याकाळी येऊन नाही तो, जा उचलून टाकून दे. गावामध्ये पंचक विचारायला गेल्यावर लोक हे मागतात दक्षिणा. तर त्या लोकांना ते म्हणतात की त्या मंदिरात दादा घेतली पंचकची दक्षिणा आणि तुम्ही कसं घेता, असं बोलून टाकतं तोंडावर. कारण मृताच्या बातमीची सांगताना दक्षिणा घ्यायची. कोणी आज खूप सिरियस असला तरी घ्यायची नाही, दान घ्यायचं नाही ते, कारण ते दोषावं आहे. कारण जीवाचा प्रश्न येतो. हा, तुम्हाला त्याची सतीगती झाल्यावर द्यायचं आलं तर ते येऊन द्या, म्हणजे त्याला ते वरती यमलोकात कामाला येईल. कारण यमलोकाला कामाला येणारं दान घेतलं पाहिजे, म्हणजे त्याची यातना कमी. असं आहे. म्हणून आपल्याकडे बा प्रायश्चित्त देऊन टाका, सप्तधान्य देऊन टाका, हात लावून, हे जे सांगितलं जातं त्याचं कारण ते असतं. पण हे भागवत वाचणाऱ्याला घेता येत नाही, कारण त्याचं काम प्रेरणा देणं आहे ना.
ज्ञान आहे, पण प्रेरणा द्यायची असते ना प्रत्येकाला. कोणतंही देवाचं चरित्र सांगितलं त्याच्यानंतर तुमच्यात काय निर्माण होते? प्रेरणा. मी आज तिथे एक गोष्ट सांगितली की तुम्ही सगळ्या म्हाताऱ्या लोकांना रिसेप्शन असलं की पाववडा खायला लावतात किंवा बाजारातून शेवभाजी आणून देतात. तुम्हाला त्रास होईल म्हटलं त्यांना जर तुम्ही असं खाऊ घातलं, असं घरी खायला. बंद पडलं ते. मी बोलून आलो तिथे की ते तर रडत पडत खातील म्हटलं, पण तुम्हाला त्रास होईल. तर त्यांचं जेवण करून मग रिसेप्शनला जा. असं आहे. मग देवाचा नैवेद्य काय होईल? कसं देव असं देवघर पाहिजे, ईशान्याला पाहिजे, संगमरवरी पाहिजे, सागाचं पाहिजे. आता पंचधातूच्या मूर्त्या निघाल्या. आता हे सगळे काढ. बंबाच्या केल्या मध्ये, जुन्या भांड्यांच्या केल्या, मग मध्ये आता चांदीच्या आल्या. चांदी खोटी आहे, आता पंचधातू. मातीचा देव त्याला पाण्याचं भय, लाकडाचा देव त्याला अग्नीचं भय, सोन्याचा देव त्याला चोराचं भय. आता चोर म्हणण्यापेक्षा सोन्याचा देव त्याला पोराचं भय. असं आहे. म्हणून ते म्हणतात, भीष्मपितामह म्हणाले अज्ञान अवस्थेमुळे ह्या धातूनी म्हणाली, हे तेजस्वी महर्षीजी, आपण अशा प्रकारचं तात्पर्य मला दाखवलं की ज्या योगानं मला आणणं कठीण आहे. वशिष्ठ म्हणाले, माझं नाव वशिष्ठ आहे, सगळ्यामध्ये मी श्रेष्ठ आहे, कारण लोक मला वरिष्ठ म्हणतात. मी गृहस्थाश्रमी वास करतो. आता तू वशिष्ठाचं ऐश्वर संपत्ती जी आहे ती घेऊन जा, तरी माझं नाव वशिष्ठच राहील. माझं जे ऐश्वर आहे ना ते घेऊन देतो, कारण या बाकीच्या ऋषींपेक्षा मी सपत्नीक चालतोय. हे बाकीच्यांच्या आश्रमात आहे. धातूनी म्हणाली, तुम्ही आपल्याला नामक व्याख्या केली आहे, त्याचं उच्चारण करणं सुद्धा माझ्यासारख्याला कठीण आहे. वशिष्ठ ती आता ती रात्रीच आहे, राक्षसी नाही. तिला वशिष्ठ काय? बऱ्याच लोकांना कृष्ण म्हणता येत नाही, कृष्ण म्हणतात. शब्द उच्चारण सुद्धा सोपं नाही आहे. जिव्हेमध्ये दोष असला तर बोबडा, अभद्र. मंत्रसुद्धा मग काही लोक अभद्र म्हणतात, उच्चार नीट नाही. म्हणून बोबड्या माणसाचे मंत्र ऐकायचे नाही. बऱ्याच लोकांना बोलता येत नाही, अटकता बोलताना. तर त्या जिभेपाशी पाप असतं, म्हणून शब्द उच्चार होत नाही. काही मुलं लवकर बोलतात आणि काही मुलं उशिरा बोलतात. उशिरा बोलण्यात पाप नाही आहे, पण पुण्याचं जडत्व आहे. जो लवकर बोलतो त्याचं पुण्य हलकं आहे. हलकं म्हणजे दोषावं कमी आहे. आणि जो उशिरा बोलतो त्याचं पुण्य आहे, पण ते जड आहे, लोखंड आहे, इथे सुवर्ण आहे. असं दोषावं पुण्य सुद्धा असतं. आणि काही पुण्य कमी दोषाचं, पाप कमी दोषाचं असू शकतं. दुसऱ्याने प्रवृत्त केलं की ते पाप कमी लागतं, कारण दुसऱ्याच्या बुद्धीने करतो आपण. मुलाला सांगता पाहतो काय त्याच्याकडे ठकणं, चांगलं ठकणं, तर मुलाला कमी लागतं आणि सासूला आणि सासऱ्याला जास्ती बराब लागतं मारलं. घाबरतो काय? बैल आहे का? प्रवृत्त करताना तुम्ही काय करता? प्रवृत्त करतात. नको रे, त्याला लागून दे, तोंडाने बोल, हात नको मारो, असं. हे अशी पाप हलकी जड असतात. काय केलं? पाप हलकं केलं.
पुण्य हलकं होऊन जातं. कारण आपण काय करतो, वरचं चाळून घेतो, चुरी देऊन टाक. सुपारी म्हणजे उंदराची लेंडी आणि खोबऱ्याची वाटी म्हणजे म्हशीचा डोळा. हे जे पुण्य आहे ना ते असंच असतं. म्हणून त्यावेळेस काश्यप म्हणाले, हे धातूने माझं नाव काश्यप आहे, माझ्या शरीराचं पालन करावं लागतं. कश्यप, बऱ्याच लोकांना कश्यप आहे मी. काही लोक म्हणतात ना, मी कर्रो आहे रे, माझ्या नादी काय लागतं, मला काही कोणत्या कातड्याचं आहे म्हणे, मी कातड्याचं आहे, मला काही लागत नाही. तसे म्हणाले मी कश्यप आहे, कद्रू आहे. माझ्या देहाचा रंग काशय आहे, मी उज्ज्वलही होतो आणि मलिनही होतो. धातूनी म्हणाली, महर्षी आपल्या नावाचं तात्पर्य कळालं ते कठीण आहे. कमलाप्रमाणे कोण असा आहे, म्हणजे कोमल. हे लोक कोमलांवर जास्ती परिणाम करतात. आसुरी लोक जे आहे ना ते कोमल लोकांवर जास्त, जसं दृष्ट लागते तर कोमल स्त्री असेल तिला लवकर लागते, आणि जड स्त्री असेल म्हणजे दमदार, तिला नजर लागते पण कमी लागते, त्रास नाही होत तिला. कोमल स्त्रीला त्रास येतो, ताप येतो, अंग दुखतं. हिला फक्त जांभळ्या येतील, डोळ्या करतील. दोन प्रकार असतात. भारद्वाज म्हणल्याने कल्याणी मी पुत्र आणि शिष्य या सगळ्यांचं पालन करतो. देवता, ब्राह्मण आणि धर्मपत्नी तथा द्वाज वर्णसंकर मनुष्याचं सुद्धा मी भरण पोषण करतो. म्हणून माझं नाव भारद्वाज आहे. मी सगळ्यांना समान मानतो. धातूनी म्हणाली, मुनिवर आपलं नाम अक्षर उच्चारणं सुद्धा कठीण आहे, मला क्लेश होता, याकरता मी ते धारण करू शकत नाही. तुम्ही उतरा. गौतम म्हणाले, हे कृत्ये मी इंद्रियांचा संयमाच्या द्वारानं पृथ्वी स्वर्ग यांचं दमन करतो. याकरता गोदाम नाम धारण केलेलं आहे. माझं नाव तसं गोदम आहे. गोदम, गो म्हणजे इंद्रिय, इंद्रियांचं दमन करणारा गौतम. गौतमी गंगा, ज्यांच्या नावाने नाव पडलं गोदावरीला, गौतमी गंगा त्यांनी निर्माण केली ती तपश्चर्येच्या योगाने. भगीरथ राजानंतर दुसरे भगीरथ गौतम. कारण नुसता असा दर्भ फेकला आणि त्या गाईला लागला, ब्रह्महत्या झाली म्हणे, म्हणून शिवमस्त उजाडला. हे गोदावरी. अहिल्या म्हणून तिथून जी नदी निघते एक छोटी, तिचं नाव अहिल्या नदी आहे. आणि एवढा तपस्वी ऋषी आहे, दुसरी नदी निर्माण केली म्हणून इंद्रानं अहिल्याला धातूनी म्हणाली, मुनी आपल्या नामाची व्याख्या मला समजू शकत नाही, आपण प्रवेश करा. विश्वामित्र म्हणाले धातूनी, मी विश्वदेव माझे मित्र आहे आणि गायीचा संपूर्ण सांभाळ करणारा मी आहे. या संसारामध्ये मला जिंकणारं कोणी नाही, मी विश्वात प्रसिद्ध आहे. धातूनी म्हणाली, महर्षी आपल्या नामाची व्याख्या उच्चारण करणं कठीण आहे, आपणही तलावामध्ये जा. जामदग्नी म्हणाली, कल्याणी मी जमत अर्थात देवतांचं हवनीय अग्नीतून उत्पन्न करतो आणि त्याचा नाश करतो, म्हणून मी जामदग्नी नावाने विख्यात आहे. धातूनी म्हणाली, महाराज तुमच्या नावाचं तात्पर्य मला काही कळतच नाही, कठीण आहे, तुम्ही प्रवेश करा. अरुंधती म्हणाली, धातूनी मी अरु अर्थात पर्वत, पृथ्वी, द्यूतलोकात शक्ती धारण करते, म्हणून माझ्या स्वामीपासून कधी दूर राहत नाही, माझ्या मनातून स्वामी दूर जात नाही, याकरता मला अरुंधती म्हणाले.
धातूने म्हणाली, देवी आपलं नामाची व्याख्या अशा प्रकारे एक अक्षरानं बी मला उच्चारता येत नाही. आज कसं काय उच्चारता येईल तिला? कठीण आहे. याकरता तूही तलावामध्ये प्रवेश कर. गंडकाने सांगितले धातूनी, गंडक धातू गंडकी शब्दाची वृद्धी आहे. मुख एक देश कपाल नामक वाचक आहे आणि माझं कपाल गंड आहे, उंच आहे, म्हणून लोक मला गंडा असं म्हणतात. धातूनी म्हणाली, तुझ्या नावाची व्याख्या उच्चारण करणं सुद्धा कठीण आहे, असंभव आहे. तू विहिरीत कूद. पशुसखा म्हणाला पुढे, हे कृत्या, मी पशूंचा मित्र आहे, मला सगळ्यांना प्रसन्न ठेवता येतं, म्हणून मी पशुसखा आहे. माझ्या गुणानुसार नाव माझं पशुसखा आहे. धातूनी म्हणाली, तुझ्या नामाची व्याख्या अक्षराचं उच्चारण करणं कष्ट. धातूनी ऋषींच्या म्हणण्याप्रमाणे माझं नावसुद्धा कठीण आहे. शून सुख आहे, धर्माचा मित्र असून मनुष्याचाही मित्र आहे. धातूनी म्हणाले, विप्रा, दग्धवाणीमध्ये आपलं नाव येतं, म्हणून आपण स्पष्ट रूप प्रगट करून व्याख्या करा. शून सख म्हणाला, मी एक वेळा आपलं नाव दाखवलं, आता तुला जर समजत नाही तर मला तुला दाखवता येणार नाही. पण मी मात्र त्रिदंडी आहे, त्रिदंडी मारून तुला भस्म करून टाकेल. आता बस कला संपलं. यती असं सांगून त्या संन्यासाने ब्रह्मदंडा समान दंड हातामध्ये घेतला आणि धातुनीला पृथ्वीवर पाडलं आणि ताबडतोब भस्म करून टाकलं. कृष्णार्पणमस्तु. सत्यगुरु राये कृपा मज परी नाही घडली सेवा काही. भोजना तुप पावसेर